मुझे चढ़ गए मुझे चढ़ गए मुझे चढ़ गए भगवा रंग रंग मुझे चढ़ गए भगवा रंग रंग श्री राम जी के मन को भाया है। अवध को छोड़ते समय प्रभु ने तन रंगाया है। मुझे चढ़ गए मुझे चढ़ गए मुझे चढ़ गए भगवा रंग रंग मुझे चढ़ गए भगवा रंग रंग आई वडिलांच्या शब्दाचा मान राखत प्रभू श्रीरामांनी 14 वर्षाचा वनवास भोगला। कलियुगात मात्र या उलट परिस्थिती निर्माण झाली आहे। सध्याची पिढी आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवत आहेत। आजची तरुण पिढी भरकटत चालली आहे। आजच्या पिढीनं आई वडिलांची सेवा आणि त्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी रामकथेतील तत्वज्ञान आत्मसात करणे गरजेचं बनलं असल्याचं मत रामायणाचार्य लक्ष्मण शास्त्री कदम यांनी व्यक्त केले। नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट येथे अयोध्येत होत असलेल्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त ग्रामस्थांसाठी संगीतमय रामकथेचं आयोजन केले आहे। रामकथेतील श्रीरामांच्या जीवनातील प्रसंगाचा उलगडा आपल्या सुश्राव्य व मधुर वाणीतून श्रोत्यांसमोर मांडताना ते बोलत होते। बाबुर्डी घुमट येथील ग्रामस्थांनी अयोध्येत होत असलेल्या उत्सवाचा आनंद आपल्या ग्रामीण भागातील नागरिकांनाही घेता यावा यासाठी 7 दिवस चालणाऱ्या संगीतमय रामकथेचं आयोजन केले आहे। रामकथेचे श्रवण करण्यासाठी येणाऱ्या भाविकांना ग्रामस्थांच्या सहभागातून दररोज अन्नदान करण्यात येत आहे। ग्रामस्थ स्वतः पुढाकार घेऊन रामकथा सप्ताहाचं नियोजन पार पाडत आहेत। तरुण मुलं श्रमदानासाठी झटत आहेत। गाव लोकसंख्याच्या मानाने छोटे असले तरी मोठ्या कथेचं आयोजन उत्तम प्रकारे केले आहे। संपूर्ण गावात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। प्राणप्रतिष्ठान सोहळा अयोध्येत होत असला तरी त्याचा अनुभव आणि आनंद बाबुर्डी घुमट ग्रामस्थ घेत आहेत। सुरू असलेल्या रामकथेमुळे गावातील वातावरण भक्तिमय आणि उत्साही बनले आहे। बाबुर्डी घुमट तालुका जिल्हा अहमदनगर येथे अयोध्येच्या जे प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या निमित्ताने आमच्या गावामध्ये 7 दिवसाच्या सप्ताहाची योजना केलेली आहे। त्याकरता आमच्या इथे तुकारामाच्या गाथेचं पण पारायण चालू आहे आणि संध्याकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये रामकथेचं आयोजन केलेलं आहे आणि रामकथा झाल्याच्या नंतर महाप्रसादाची पण व्यवस्था केलेली आहे। भरपूर संख्येने लोक कथेसाठी उपस्थित राहतात। एका पंक्तीला 1500 लोक असतात आणि वन टाइम आम्ही वाढण्याची व्यवस्था करतो, महिला आणि पुरुष 7 दिवस। आणि या वाढप्यासाठी आमचे ते कमीत कमी 200-300 मुलांचा हे असतो, ग्रुप असतो आणि एकदम व्यवस्थित कार्यक्रम चालू आहे। 15 ते 22 याप्रमाणे सप्ताहाची तारीख आहे आणि सोमवारी 22 तारखेला सकाळी 10 ते 12 काल्याचे कीर्तन होईल। त्यासाठी महाराज चौरे महाराज पंढरपूरकर यांचं काल्याचं जाहीर हरिनाम कीर्तन होणार आहे। तरी जे काही मी सांगतो ते सर्व भाविक भक्तांनी या कीर्तनाचा अवश्य लाभ घ्यावा आणि बहुसंख्येने उपस्थित राहावा। मधील आरणगाव, खडकी, खंडाळा, पारगाव, वाळुंज, वाकोडी येथील ग्रामस्थांचे आम्हाला सहकार्य लाभले आणि या सप्त्यामध्ये सर्व 18 पगड जातीमधील सर्व समाज समाविष्ट झाला आणि वृद्धांनी, तरुण वर्ग, स्त्रिया सगळ्यांनी सहकार्य केलं। असा कार्यक्रम होईल असं आम्हाला वाटलं नाही, पण त्याच्यापेक्षाही एकदम सुंदर आसपास आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणलं तरी चालेल 1 नंबरचा कार्यक्रम झाला। वृद्ध वगैरे असे अयोध्येला जाऊ शकत नव्हते म्हणून आमच्या मनात एक संकल्पना आली का बाबा तिथला सोहळा
हा आपल्या गावात कसा होईल त्या पद्धतीने आम्ही हे नियोजन केलं आणि तिथल्या सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी एवढं मोठं होईल असं वाटलं नाही, परंतु गावच्या सहकार्यांनी आबालवृद्धांच्या सगळ्यांच्या सहकार्याने ह्या सोहळ्याला खूप महत्त्व प्राप्त झालं. असं नियोजनबद्ध एक राजवैभवातला सप्ताह या ठिकाणी आयोजित करायचं ठरलं. त्याप्रमाणे सगळ्यांनी तन मन धनाने या ठिकाणी सहकार्य केलं. विशेषतः तरुण वर्गाने गावातील असं एकही घर नाही की त्या घरातील एकही तरुण असं सप्त्यात सामील नाही. सर्वजण तन मन धनाने या ठिकाणी मोठ्या सहकार्य करून एक राजवैभवातला सप्ताह या ठिकाणी चालू आहे. तरी त्या सर्व ग्रामस्थांचं मी विशेषतः आभार मानतो. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.